पालघर तालुक्यातील सरावली गावातून एक अत्यंत दुःखद बातमी समोर येते। सरावली ग्रामपंचायतीचे गेली 10 वर्षे उपसरपंच म्हणून धुरा सांभाळणारे, सर्वसामान्यांचे आधारस्तंभ आणि जनमानसात आपलेपण जपणारे माजी उपसरपंच अशोक साळुंखे यांचे दुःखद निधन झाले। गेल्या काही महिन्यांपासून आजाराशी झुंज देणारे अशोक साळुंखे अखेर काळाच्या पडद्याआड गेले आणि सरावली गावाने आपला एक लढवय्या, दिलदार आणि माणुसकी जपणारा नेता गमावलाय। ही बातमी समोर आल्यानंतर संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जाते, कारण अशोक साळुंखे हे केवळ राजकारण करणारे व्यक्तिमत्व नव्हते, तर प्रत्येकाच्या सुखदुःखात धावून जाणारा एक आपुलकीचा माणूस होते। गेली 10 वर्षे सरावली ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदाची जबाबदारी सांभाळताना त्यांनी गावाच्या विकासासाठी सातत्याने काम केलं। सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी लढणारा नेता म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली होती। शिवसेनेचा एकनिष्ठ सैनिक म्हणून त्यांनी अनेक वर्ष काम केलं। अलीकडच्या काळात भाजपमध्ये प्रवेश केला असला तरी त्यांच्या मनातील शिवसेना आणि शिवसैनिकाची नाळ कधीच तुटली नाही। परिसरातील अनेक सामाजिक, धार्मिक आणि सांस्कृतिक उपक्रमांमध्ये त्यांचा कायम सक्रिय सहभाग असायचा। नवरात्रोत्सव असो, गणेशोत्सव असो किंवा गावातील कोणाच्याही घरातला आनंद किंवा दुःखाचा प्रसंग असो, अशोक साळुंखे हे कायम पुढे असायचे। त्यांनी पदापेक्षा माणसं मोठी मानली आणि म्हणूनच आज त्यांच्या जाण्याने अनेकांच्या डोळ्यात अश्रू आहेत। माणूस आयुष्यात कितीही पैसा कमावतो, यापेक्षा किती माणसं जोडतो हेच महत्वाचं असतं आणि अशोक साळुंखे यांनी आपल्या आयुष्यात हेच जपलं। दरम्यान दिवंगत अशोक साळुंखे यांची अंत्ययात्रा उद्या सकाळी 10 वाजता वाडा कोयना नगर येथून निघणार असल्याची माहिती कुटुंबियांकडून देण्यात आली। सरावली गावासाठी झटणारा, मित्रत्व जपणारा, सर्वसामान्यांचा आधार असलेला एक दिलदार माणूस आज हरपलाय। दिवंगत सरावली ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच अशोक साळुंखे यांना जनतेचा वली पत्रकार ग्रुप परिवाराकडून भावपूर्ण श्रद्धांजली। असा प्रतिसाद असतो, किती प्रमाणात लोक असतात दरवर्षी? इथे काय डोनेशन वगैरे घेतलं जातं?